मित्रांनो नमस्कार. जेव्हा आपण आपल्या मित्राच्या, नातेवाईकांच्या किंवा परिजनांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राहतो, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलावं, कोणते मुद्दे पाळावेत, कोणते टाळावेत, किंवा कशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे, आपली सुरुवात कशी असली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे आणि आपल्या मनोगताचा शेवट कसा असला पाहिजे, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता अनेकांना हे लक्षात येत नाही. म्हणूनच आपण ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं सेवापूर्ती सत्कार समारंभातील मनोगत हा एक उत्तम भाषण नमुना आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल, त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सुरुवात करतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर, कार्यक्रमास उपस्थित असलेले महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी वृंद, सन्माननीय पाहुणे आणि आजच्या या सोहळ्याचे केंद्रबिंदू, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री सखाराम तुकाराम पाटील साहेब. आजचा हा क्षण आनंदाचाही आहे आणि भावनांनी भरून आलेलाही आहे, कारण आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी येथे जमलेलो आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 36 सुवर्ण वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला समर्पित केली. नोकरी ही प्रत्येक जण करतो, पण नोकरीला समाजसेवेचं स्वरूप देणारे फार थोडे असतात. पाटील साहेब हे त्या मोजक्या व्यक्तींमध्ये मोडतात. त्यांनी केवळ कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही, तर नागरिकांच्या अडीअडचणी या स्वतःच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. म्हणूनच आज ते केवळ सेवानिवृत्त कर्मचारी नाहीत, तर असंख्य सहकारी आणि नागरिकांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण करणारे एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व सुद्धा आहे. एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या पदावरून होत नाही, तर त्याच्या स्वभावावरून होते. पाटील साहेबांचा मनमिळावू स्वभाव, हसतमुख चेहरा, प्रत्येकाशी प्रेमानं बोलण्याची सवय आणि कोणालाही मदत करण्याची तयारी, याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपुलकीचं स्थान मिळवलं. अनेकदा एखादा नागरिक अडचणीमध्ये असायचा, विजेचा प्रश्न असायचा, तक्रार असायची, पण पाटील साहेब आहेत ना, हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. एखाद्या अधिकाऱ्याला मिळणारा हा सर्वात मोठा सन्मान आहे, हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, 36 वर्षांचा प्रवास हा काही एका दिवसात घडलेला नाहीये. या प्रवासामध्ये अनेक आव्हानं आली असतील, अनेक कठीण प्रसंग आले असतील, बदलणारी तंत्रज्ञानाची दुनिया पाहिली असेल, बदलणारी माणसं पाहिली असतील, पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट कायम राहिली, ते म्हणजे पाटील साहेबांची प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि कामावरील निस्सीम प्रेम. म्हणूनच आज त्यांची कारकीर्द ही केवळ सेवाकाळ नाहीये, तर पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी इतिहास सुद्धा आहे. परंतु या यशामागे आणखीही काही हात आहेत, ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे मनोगत पूर्ण होऊ शकणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या कुटुंबाचा भक्कम आधार असतो. पाटील साहेबांच्या पत्नींनी आणि मुलांनी त्यांना प्रत्येक टप्प्यावरती समजून घेतलं, साथ दिली, त्याग केला, घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबाला वेळ देत आणि त्याच वेळी नोकरीमध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणं हे खरोखर सोपं नसतं. पण या संपूर्ण कुटुंबाने मिळून ते शक्य करून दाखवलं. त्यामुळे आज जितका हा सत्कार पाटील साहेबांचा आहे ना, तितकाच तो त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा आहे. त्या संपूर्ण परिवाराला सुद्धा मनापासून धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा आहे. आजचा दिवस हा निरोपाचा नाही, तर नव्या आयुष्याच्या सुंदर सुरुवातीचा आहे. सरकारी सेवेतून निवृत्ती म्हणजे आयुष्य संपलं असा अर्थ नसतो. उलट स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी अधिकचा वेळ देण्याची सुवर्ण संधी असते. आता घड्याळाच्या काट्याची स्पर्धा नाही, फायलींचा ताण नाही, पण अनुभवाचा अमूल्य ठेवा मात्र कायम तुमच्या सोबत आहे. तो अनुभव समाजासाठी, तरुण पिढीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी मार्गदर्शक ठरेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आजच्या तरुण कर्मचाऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की पद मोठं असणं महत्वाचं नसतं, तर माणूस मोठा असणं हे महत्वाचं असतं. पाटील साहेबांनी आपल्याला शिकून दिलेलं आहे की प्रामाणिकपणा, वेळेचं भान, माणुसकी, सेवाभाव आणि सहकार्याची वृत्ती असेल तर माणूस निवृत्त होतो, पण त्याच्याबद्दलचा आदर हा कधीच निवृत्त होत नाही. पाटील साहेब, आज आपण कार्यालयातून निवृत्त होत आहात, पण आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाही. तुमचं हसणं, तुमचं मार्गदर्शन, तुमची मदत करण्याची वृत्ती आणि तुमचं प्रेमळ व्यक्तिमत्व आम्हा सर्वांच्या मध्ये कायम स्मरणात राहणार आहे. ईश्वर चरणी हीच प्रार्थना करणार आहे की आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरामय जीवन, सुख, समाधान आणि आपल्या परिवारासोबत आनंदाचे असंख्य क्षण लाभोत
आपल्या आयुष्याचा हा नवा प्रवास अधिक सुंदर, अधिक समृद्ध आणि अधिक समाधानकारक ठरावा. आपल्या 36 वर्षांच्या गौरवशाली सेवेला आमचा मनपूर्वक सलाम आहे आणि आपल्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.